50 खोक्याचे पुरावे कोण मागतंय? ठीक आहे, सोडून द्या. सन्मान्य राज ठाकरे आणि मी नेहमी एकमेकांना भेटत असतो. विचारांचं आदानप्रदान युतीमध्ये आघाडीमध्ये करावं लागतं. भविष्याचा वेध घ्यावा लागतो. विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलं आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही? ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे. त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. थोडं थांबा. अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल, नक्कीच. नाही राऊत साहेब, तुम्ही म्हणता आहात की समर्थन केलेलं नाही, पण विरोध केला आहे असंही कुठे दिसत नाही. मी करतोय ना. तुम्ही करता आहात, बरोबर आहे, पण मी करतोय ना. उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की भाजप परिस्थितीत समर्थन देणार नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका ही शिवसेनेची नाही. कोणी काही म्हणू द्या, हे मी जबाबदारीनं सांगतो की भारतीय जनता पक्षाबरोबर अशा प्रकारे फुटलोट करण्याचा कोणत्याही सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी ही आमची भूमिका नाही. जसं आता मुंबईमध्ये महापौर पदाच्या संदर्भात आम्ही एक भूमिका घेतली, निवडणूक बिनविरोध झाली, ही भूमिका आहे पक्षाची आणि ती जाहीरपणे घेतली. पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून, तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे. आणि लोकांनी जर शेण खाल्लं आहे तर मुंबईतून ज्यांनी हे आदेश दिले, मुंबईत जे स्थानिक पदाधिकारी मुंबईतल्या नेत्यांच्या संपर्कात होते, त्यांनी त्यांना शेण खायला लावलंय का? बघा, ह्याच्यावरती आता तुम्ही हा विषय जो आहे हा चंद्रपूर पुरता मर्यादित आहे. परभणीमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेचा आकडा 25 असताना आमचा महापौर केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी महापौरपद मागितलं नाही. परभणीतला विषय सांगतो मी, आमचे 25 आहेत मला वाटतं आणि काँग्रेसचे 12 आहेत. काय नक्की ना? 12च ना? मी सांगतो ना. त्यांनी आमचा महापौर व्हायला पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. चंद्रपूरला आमचे 6 आहेत आणि काँग्रेसचे 27 आहेत. 27 आणि 6 मध्ये काही अंतर आहे, राजकीय चर्चा होऊ शकते. 27 आणि 6 मध्ये राजकीय चर्चा होऊ शकते, व्हायला हरकत नाही. पण मी वारंवार सांगतो की काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाल्यामुळे काही घडामोडी अचानक घडल्या. काँग्रेस पक्षामध्ये एकवाक्यता तिकडे मी चंद्रपूर पुरतंच बोलतो, मी महाराष्ट्राचं बोलत नाही. हे फक्त चंद्रपूर भागापुरतंच मर्यादित आहे. तिथे दुफळी पक्षामध्ये होती, तिथे एकवाक्यता नव्हती. ते भांडण दिल्लीपर्यंत गेलं. हे भांडण दिल्ली सोडवू शकलं नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सोडवू शकले नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला दोष देऊ नये, कोणी शिवसेनेला दोष देऊ नये याची जबाबदारी सगळ्यात आधी त्या दुफळीची त्यांच्या पक्षाने स्वीकारायला पाहिजे.
परभणीत काय झालं का? अजिबात झालं नाही. इतर कुठे ठिकाणी झालं आहे का? मुंबईत झालं आहे का? काँग्रेस आणि शिवसेना वाद अजिबात नाही. हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे. नगरसेवकांनी घेतले पाठिंबा देण्यासाठी 1-1 कोटी प्रत्येक. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केला आहे माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या. परभणीतला जो विषय आहे, परभणीतही तुमच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे असं म्हणतात की शिवसेना उभाटाचा खरा चेहरा समोर आला का? मुसलमान नगरचा मुस्लिम महापौर शिवसेनेचा हा उद्धव ठाकरेंनी दिला. असं सय्यद इक्बाल. मला त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा, अभ्यास करा जरा. डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला. 12 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीतले मुस्लिम आहेत. इतर ठिकाणीसुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत. काय या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत, ते काय घुसखोर नाहीत ना, मराठी भाषिक मुस्लिम आहेत. आमचे तालुका प्रमुख आहेत, ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे. मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला. तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे. परभणीचा जो मेयर झाला, तालुका प्रमुख आहे आमचा, अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, झिजतो आहे, पक्षाबरोबर राहिला. अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच. तुम्ही का मुसलमानांना तिकडे दिले नाहीत का? दिलीत ना, भाजपने दिले नाहीत का? दिले ना सर्वत्र. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात, सरन्यायाधीश. मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होतात. तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे का बिहारचे. या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेलं आहे. काय तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना? अक्षर शत्रू आहेत ते. अक्षर शत्रू हा शब्दाचा अर्थ समजून घ्या. भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असती ना महापौर करण्याची परभणीत, तर त्या 12 मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला असता. लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला मी सांगतो. या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही. रावसाहेब, आणखी काही विषय आहेत. अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यात तो पूर्व विदर्भातला नेता कोण हे आता स्पष्ट झालेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव अजित पवारांचे निकटवर्तीयच घेऊ लागलेले. त्यांनी स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की त्यांचं फोनवर बोलणं झालं, झेडपी संदर्भातले काही विषय होते, काही शेतकऱ्यांचे विषय होते, त्या संदर्भात भेट झाली. जे म्हटलं जाते की अजित पवार हे बाय रोड जाणार होते बारामतीला, पण सगळं स्केड्यूल बदल. हा विषयावरती आता पुरेशी चर्चा झालेली आहे. या विषयावर पुरेशी चर्चा झाली आहे आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेसं पुराव्यासह बोलकं आहे. आपण एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नोटाबंदी जी होती ती अमेरिकेच्या आदेशाने झाली, नरेंद्र मोदींनी ती केली असं आपण त्यामध्ये ते ट्विट करून. हे मी नाही, हे अमेरिकेने सांगितलं आहे. हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तो तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले. अमेरिका सांगते आहे. हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे, त्यांनी ते वाचावं. त्यांनी एपिस्टन फाईलची 30 लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदेनी. तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना, जरा माहिती करून घ्या. बरेच लोक त्यांचे अमेरिकेत जाये करत होते मधल्या काळामध्ये.
हां, भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच, पण त्यांच्या मित्रपक्षांचे सुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकले बघा. मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात ताश्कंद फाईल बघा सिनेमा, मग काश्मीर फाईल बघा, मग केरळ फाईल बघा, स्वतः जाऊन बसतात. आता मोदींनी सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एपस्टीन फाईल बघा, एपस्टीन फाईल बघा, हे मोदींनी सांगायला पाहिजे. ही फाईल का ते बघत नाहीत? हां, त्यातला मुख्य भूमिकाच त्यांची आहे. मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये. मोदीने सांगायला पाहिजे मित्रों एपस्टीन फाईल भी देखो. राऊत साहेब, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल तुम्ही म्हणालात की चर्चा थांबायलावी, जे काही सत्य ते बाहेर येईल. पण रोहित पवार यांनी राज्यात पण प्रेझेंटेशन केलं, रोहित पवारांनी दिल्लीत प्रेझेंटेशन केलं, आणि ते जी विमान कंपनी आहे VSR या कंपनीवर काही संशय उपस्थित करत आहेत. काही प्रमाणात चर्चा आहे की या कंपनीमध्ये देशातल्या मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आहे. तुमच्याकडे काही या संदर्भातली माहिती आहे? हे मला वाटतं पहिल्याच दिवशीच सांगितलेलं आहे की या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी, ते शोधलं पाहिजे. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. हे दिल्लीतल्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की या संबंधित विमान कंपनीमध्ये कोण आहे, बेनामी एक व्यक्ती आहे, अदृश्य शक्ती, अदृश्य हात आहे, याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा. चलिए बोलिए. राहुल गांधींचा मोठा विषय आहे, देशाच्या राजकारणातला विषय आहे की राहुल गांधींनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत विधान केले की मोदींनी देश विकला, मग देश विकलाच आहे. पडसाद उमटला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींचं लोकसभेतलं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी करताना त्यांना आजन्म निवडणूक आयोगानं निवडणूक लढण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहुल गांधी लढत आहेत. देशातल्या लोकशाहीसाठी राहुल गांधी लढत आहेत. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. देशामध्ये सामाजिक समरसता असावी म्हणून राहुल गांधी लढत आहेत. आणि देश अमेरिकेचा गुलाम होऊ नये म्हणून राहुल गांधी लढत आहेत. हे जर भाजपनं पोचलेल्या गुंडांना, संसदेमध्ये आणलेल्या गुंडांना कळत नसेल तर त्यांना अमेरिकेत जाऊन भांडी घासावी प्रेसिडेंट ट्रम्पची, एवढंच मी सांगेन. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आहे ते सगळ्यांचीच भावना आहे. जे ट्रेड डील अमेरिकेबरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये भारताचा शेतकरी, कष्टकरी हे एक प्रकारे गुलाम झालेले आहे. देश गुलाम झालेला आहे. प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली रशियाकडून आपण तेल खरेदी थांबवली, जी स्वस्त, त्याच्यामुळे $90,000 बिलियन आपलं नुकसान होतं या देशाचं. ही गुलामी नाही का? या गुलामीविरुद्ध जर कोणी म्हणत असेल की यांना अजन्म पार्लमेंटला येण्यापासून रोखा, तर मला असं वाटतं ते भंपक लोक आहेत. ब्रिटिशांच्या काळातसुद्धा अशा प्रकारचा अजन्म बंदिवान होण्याचा प्रकार स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांवर झालेला आहे. बरोबर आहे. वीर सावरकरांना 2 जन्मठेपी झाल्या आहेत ना स्वातंत्र्यासाठी. राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढतील, बाकी काय. ते गेले तर आम्ही सगळे बाहेर पडू, बसा एकट्या मोकळ्या सभागृहामध्ये. असं होऊ शकत नाही. या देशात लोकशाही आहे आणि हा निर्णय होईपर्यंत मोदींचं सरकार राहील का, ही सुद्धा एक प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे. हो हो हो. माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ, औषध प्रशासन मंत्रालय, बरं, त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. देखिए,
मोदी सरकार ने गुंडों की फौज पार्लियामेंट के इर्द गिर्द या अंदर लाई है इस काम के लिए। जैसे शोले में एक डायलॉग है, गब्बर सिंह बोलता है ठाकुर ने हिजड़ों की फौज लाई है। मैं ऐसी बात नहीं करूँगा। राहुल गांधी देश का नेता है, राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन है, राहुल गांधी देश की स्वतंत्रता के लिए, देश के डेमोक्रेसी के लिए, देश में जो गुलामी आ रही है अमेरिका के माध्यम से उसको ख़त्म करने के लिए राहुल गांधी लड़ रहे हैं। अमेरिका से जो ट्रेड डील मोदी जी ने किया है वो जिसको स्वीकार करना है, ये जो एमपी जिसका आपने नाम लिया, तो जाकर व्हाइट हाउस में झाड़ू पोछा लगा सकते, गुलामी कर सकते हैं लोग। लेकिन ये देश का जो सच्चा राष्ट्रभक्त नागरिक है, जो राहुल गांधी जी को नेता मानता है इस मामले में, वो ये काम नहीं करेगा और वो लड़ेगा। देश के स्वतंत्रता संग्राम में पहले 1947 तक हज़ारों लाखों लोगों ने इस प्रकार से त्याग और बलिदान दिया है और ये लोग राहुल गांधी जी को भी इस प्रकार से सूली पर अगर चढ़ा रहे हैं तो देश राहुल जी के साथ रहेगा। हम सब उनके साथ रहेंगे और लड़ेंगे, क्योंकि हमको देश को प्रेसिडेंट ट्रम्प के हाथों में बेचना नहीं है। बस सर नोटबंदी के ट्वीट आया है, क्या आपका मानना है? ये मेरा ट्वीट नहीं है, अमेरिका से आई हुई जानकारी है और ऑफिशियल जानकारी है कि नोटबंदी जैसे निर्णय अमेरिका के दबाव में लिए गए थे, अमेरिका के फ़ायदे के लिए लिए गए थे। उसके ऊपर जो राहुल गांधी को पार्लियामेंट से निकालना चाहते हैं आजीवन, उनकी क्या राय है पूछ लीजिए। हाँ, मोदी खुद गुलाम बन गए हैं, प्रधानमंत्री खुद प्रेसिडेंट ट्रम्प के गुलाम बन गए हैं, लेकिन हम देश को गुलाम नहीं बनाने देंगे। आप खुद गुलामी कर सकते हो, आपकी कोई मजबूरी होगी, आपका कोई सीक्रेट उनके हाथों में होगा व्हाइट हाउस में, तो आप उनकी गुलामी कर सकते हो। लेकिन अगर आपको लगता है आपके लिए देश गुलाम बनेगा तो देश गुलाम नहीं होगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।